नितेश राणेंनीही म्हटलं आहे, काल याच सगळ्या विषयावर नितेश राणेंनी म्हटलं की स्वित्झर्लंडहून कोण येणार होतं, 2 दिवस का थांबले, ते नेमकं काय आहे? नितेश राणेंनी कोण येणार स्वित्झर्लंडवरना त्याची माहिती द्यावी ना. त्याचे कोण पाहुणे आहेत का स्वित्झर्लंडमध्ये जे येणार होते? त्याचे कोण नातेवाईक त्याला माहिती आहेत का की कोण येणार होते? माझं म्हणणं असं आहे की या प्रकरणात ज्याला माहिती आहे त्याने कोर्टात यावं, सांगावं, त्याने विरोधात जाऊन दाखल करावं आणि कायदेशीर मार्गाने ही माहिती घ्यावी ना. केवळ आरोपाचे बाण सोडायचे आणि लोकांचं लक्ष विचलित करायचं, असं करण्यापेक्षा तुम्ही ॲफिडेव्हिटवरती लिहून द्या, कोर्टात जा आणि सांगा की ही माणसं येणार होती, यांची ही तिकीट आहेत, हे या बँकेशी संबंधित आहेत, काय असेल ते तुमच्याकडे माहिती तुम्ही द्या ना. आणि बाळासाहेबांच्या मृत्यूबद्दल जर नितेश राणेला शंका असेल तर त्याने कोर्टात जावं. एकीकडे राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र या संदर्भात चर्चा सुरू आहे, तर दुसरीकडे अशा पद्धतीनं एक इमोशनल पान पुन्हा एकदा उघडण्यात आले. वाटते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या हा मुद्दा उपस्थित करण्यात. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आल्या आहेत आत्ता आणि त्याच तोंडावरती हा मुद्दा येतोय. बाळासाहेबांना जाऊन आज 16 वर्ष झाली, 14 वर्ष झाली. 14 वर्षामध्ये हा मुद्दा कधी आला नाही, हा मुद्दा आता येतोय. म्हणजे निवडणुकींच्या तोंडावरती असे मुद्दे घेऊन यायचे, उद्धव ठाकरेंना बदनाम करायचं, ही त्याच्या मागची रणनीती आहे. राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र आले तर आपला सुपडा साफ होईल, ही भीती आहे त्यांच्या मनात. आणि ह्या भीतीच्या पाठी हे सगळं चालू आहे असं आमचं म्हणणं आहे.